उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वाढत्या बिबट्यांची संख्या खरं तर मानवी वस्तीसाठी धोकादायक आणि मनुष्यवस्ती बिबट्या संघर्ष हा खरं तर टोकाला जाऊन पोहोचला आहे। पिंपरखेड या ठिकाणी रोहन बोंबेच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी पुणे नाशिक हायवे रोकत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांनी असंतोष दाखवल्यानंतर या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे याही या रस्ता रोकोमध्ये सहभागी झाले। त्यानंतर अधिकारी वर्गांसोबत फोनद्वारे चर्चा झाली। दिवसभराच्या घडामोडीमध्ये या ठिकाणी पाहिलं तर आज पिंपरखेडची परिस्थिती ही खरं तर या संपूर्ण राज्याला हादरून सोडणारी होती। ज्यावेळेस पुणे नाशिक हायवे अडवला गेला, नाकाबंदी केली गेली, प्रशासनानं बाह्य वळणातून या ठिकाणी गाड्या सोडण्यात आल्या। त्यानंतर नागरिक आक्रमक होत जागोजागी असणाऱ्या रस्त्यांवरती टायर पेटवत या ठिकाणी नागरिकांनी आंदोलन चालू केलं। ही परिस्थिती तब्बल 15 तास सुरू असताना या ठिकाणी आमदार शरद सोनवणे आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जनभावना ह्या खरं तर उफाळून आल्या होत्या। यांनी या ठिकाणी प्रशासन दरबारी वनमंत्री असणारे गणेश नाईक यांना स्वतः फोन करत या ठिकाणी येथील परिस्थितीचा आढावा देण्याचा प्रयत्न केला आणि नागरिकांचा असंतोष या ठिकाणी प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। या उद्विग्न भावनेतून खरं तर दस्तूरखुद्द वनमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की ठाणे जिल्ह्यातही बिबट्यांचं प्रमाण वाढत आहे। अशी परिस्थिती निर्माण होत असताना या ठिकाणी जो नरभक्षक बिबट्या आहे त्याला या ठिकाणी शार्पशूट करण्याचा आदेश या ठिकाणी शासनाच्या वतीने जरी देण्यात आला। त्यानंतर ॲक्शन मोडमध्ये आलेलं केंद्रीय पथक त्यानंतर लावलेले या ठिकाणी जे पिंजरे आहेत आणि त्या पिंजऱ्यामध्ये आज या ठिकाणी एक बिबट्या अडकलेला आहे आणि या बिबट्याला पाहून नागरिक आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। आणि नागरिक आक्रमक होत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहिल्यानंतर आजची जी परिस्थिती आहे ती खरं तर मोठ्या प्रमाणात ही खरं तर दुर्दैवी जरी असली तरी नागरिक आता या बिबट्याला मारण्याच्या मनस्थितीत आहे। परंतु प्रशासनाच्या वतीनं हस्तक्षेप करत या ठिकाणी सांगितलं जातंय की नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये थोडीशी शांतता बाळगावी। जसं या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी स्वतः मध्यस्थी करत रात्री 2:15 वाजता हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी या आंदोलनाची जी दिशा आहे ती आज ठरणार आहे। वनमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खरं तर आता या आंदोलनाच्या बैठकीला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील, त्याचप्रमाणे स्थानिक आमदार असतील यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। परंतु डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जोपर्यंत हा प्रश्न निकाली लागत नाही, बिबट्यांचा प्रश्न निकाली लागत नाही, तोपर्यंत आपण कुठल्याही बैठकीला आपण हजर राहणार नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।